श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचं महत्त्व आणि पूजाविधी तर आपल्याला माहीतच असतात, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. आज आपण जाणून घेऊ सोमवारच्या शिवामुठीचे महत्त्व सांगणारी कथा. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट, नेसायला जाडे भरडे, राहावायला गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहे अशी विचारणा केल्यावर कळालं की महादेवाच्या मंदिरामध्ये शिवामूठ व्हायला जात आहे. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीला जातं. मुलं बाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो असे म्हटल्यानंतर नागकन्या आणि देवकन्येने त्या नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितले, मी राजाची सून आणि मी देखील तुमच्या सोबत येते. ती त्यांच्यासोबत देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या ह्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवामुठीचा हा वसा आहे. या वसाला नेमकं काय करावं? मूठभर तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घेऊन म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावे. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावे. मुकाट्यानं जेवण करावं आणि हा वसा 5 वर्ष तरी करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्यास जव आणि जर 5वा सोमवार आलाच तर सातू असे शिवामुठी करता घ्यावे. तिला पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्या यांनी दिलं. दुसऱ्या सोमवारी नावडतीला ते घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावांनी ननंदांनी जे उष्ट दिलं होतं ते तिने गाईला घातलं. महादेवाची आराधना केली. दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून तीळ वाहिले. पूर्ण दिवस उपवास केला. महादेवाला बेल वाहिलं. दूध पिले, निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? तेव्हा नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ तिथे आहेत, तिथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. तिने पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली तेव्हा घरची माणसं तिच्या मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव असे म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटे कुटे रुतले. नावडतीची दया पण आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. तिने देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या आणि देवकन्या यांच्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फूल वाहू लागली. नंतर शिवामूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा, नावडती आहे आवडती कर रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली. तेव्हा राजाला मोठा आनंद झाला. त्याचे नावडतीवरचे प्रेम वाढले. तिला दागिने घालायला दिले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्वजण बाहेर आले. खुंटीवर पागोटं ठेवून राजा पोहायला गेला. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला. देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले आणि सुनेला विचारू लागले, हे असं कसं झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरीबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला
म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं आणि आवडती केलं. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.